हरी हरे राम कृष्ण हरे लोचने रूप पाहता 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 लोचने सुखदाने मोसादने सुखदाने मोसादने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे आवडे विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल बरवा
आगार सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी वार बापर खुमा देवी वार दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा हे बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार देवी वर दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण श्री राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम वाचे श्रवणे कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवणे कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान 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 काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्यांनी सार्थक केला त्या धरिला म्हणे विठ्ठल 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 कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा निर्दंब सर्वथा निर्दंब सर्वथा निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप सिद्धी निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनाम नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला काळ सार्थक केला काळ सार्थक त्यांनी केला धरिला म्हणे विठ्ठल 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 विठोबार कुमार हरे गोपाल कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार
नाम वाचे श्रवण कीर्ती 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 पाहुले चित्ती समान पाहुले चित्ती समान समान काळ सार्थक केला त्यानी काळ सार्थक केला त्यानी पाहुले चित्ती समान पाहुले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला जाणे नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाहुले चित्ती समान पाहुले चित्ती समान पाहुले चित्ती 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 समान पाहुले चित्ती पाहुले चित्ती समान पाहुले चित्ती समान काळ सार्थक केला त्यानी काळ सार्थक केला त्यानी पाहुले चित्ती समान पाहुले चित्ती समान काळ सार्थक केला जाणे काळ सार्थक केला जाणे दरिला मनी विठ्ठल धरे रामने
विठ्ठल रे म रे म प प म प नि प म प रे म प म रे म रे सा ने सा रे प म प रे म प म रे म रे सा ने सा सा रे म रे म प प म प नि प नि सा सा प नि सा रे सा नि प म रे सा ने सा रे म प नि सा रे म प नि सा रे म प नि सा धरिला मनी विठ्ठल विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी धरिला मनी धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल काळ विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान के जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय।
अपने अपने माता पिता के जय विठ्ठला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज गुरु निवृत्ती महाराज की जय संत निवृत्तीनाथ महाराज की जय मुक्ताबाई महाराज की जय सब संतगण की जय नाम वाचे श्रवणे कीर्ती नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संता दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल शिवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ श्री निळोबारा यांचा उत्कृष्ट असा मानवी जीवनामध्ये काय करावं आणि काय करू नये याचं महत्त्वाचं चिंतन सांगणारा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपण किम निमित्त जमलेला आहे तो बहुतेक आपल्याला सगळ्याला ज्ञातच आहे. आमचे हरिभक्त परायण आयुष्यभर ज्यांनी परमार्थ केला या अभंगानुसार नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. एवढंच नव्हे महाराज, जीवनामध्ये परमार्थ करत असताना परमार्थ कसा करावा, कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. जोपर्यंत परमार्थ दंबरहित घडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने परमार्थाला महाराज किंमत नाही बरं का. आणि म्हणून जीवनामध्ये निर्दंब असा परमार्थ घडला पाहिजे. असा जर जीवनामध्ये परमार्थ घडला तर माझे निळोबराय सांगतात, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. मग काही मंडळी म्हणतील महाराज आम्ही परमार्थ करू, आम्हाला फायदा काय. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. जर आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला ना तर महाराज आपल्याला बोलती चालती समाधी प्राप्त होते. कसल्याही प्रकारची दुःख आपल्या जीवनामध्ये आले ना, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायला तर गावाच्या बाहेर हाकून दिलं महाराज, पण परमार्थामध्ये कधी कमी नाही आली. कोपाला पाटील गावी चेहलोक आता माझा भीक कोण घाली. अरे बळ जर म्हणाल तर बळे तरी नागभीती काळा. बळ जर म्हणाल तर महाराज भिंतीला चाल म्हणलंय तर भिंत चालते, रेड्याला बोल म्हणलंय तर रेडा बोलतोय. मग समाजाकडे असा हात केला असता तर तोंडही बंद करता आली असती. पण यांच्याकरता महाराज अवतार नव्हता बरं का आमच्या साधू संतात. अनंत प्रकारचे जरी कष्ट जीवनामध्ये आले तरी मनातलं समाधान न जाणं याला म्हणायचं खरा प्रसाद बरं का. देखे अखंडित प्रसन्नता, अखंड प्रसन्न वातावरण राहणं, मनामध्ये कसल्याही प्रकारचा द्वेष काम क्रोध अधिक विकार न राहणं याला म्हणायचं नित्य समाधी. विठाला 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 म्हणून जर वाचेने नाम कानाने श्रवण चित्तात परमात्म्याचे पावले धरली
की मग मात्र महाराज काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. हा अभंगाचा महाराज सरळ सरळ भावार्थ आहे. आमचे हरिभक्त परायण. आता महाराज मी उगले बाबा म्हणेल बरं का, नाव घेणं सुद्धा उचित नाही, कारण आम्ही त्यांच्या लेकरासारखे आहेत. आमच्या उगले बाबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या सर्व कुटुंबियांनी, घरच्या मंडळींनी, परिसरातले आपले जे भाविक मंडळ आहे सर्व मंडळींनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि त्या कार्यक्रमाला कीर्तनाची जी सेवा आहे ती माझ्याकडे माझ्या वाट्याला दिलेली आहे. जशी परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय निवृत्तीदादा जशी सेवा करून घेतील, तुम्हा संत सज्जनांच्या महाराज कृपेने जेवढं बोलता येण्याचा प्रयत्न करील तेवढं एक तासभर 12 वाजेपर्यंत आपल्याला चिंतन करायचं आहे. कारण पुढे बहुत करणे आहे. पुढे अनेक प्रकारचे कार्यक्रम असल्यामुळे आणि लांब लांबून मंडळी आले, उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणून 12 वाजेपर्यंत थोडंसं एक तासभर माझ्याकरता म्हणजेच आमच्या बाबाकरता द्या. ज्यांचं पुण्यस्मरण आहे महाराज, मुलाच्या दृष्टीने आई वडिलाचं पुण्यस्मरण करणं माझे ज्ञानोबराय म्हणतात ही त्याला कुंभगाची पर्वणी बरं का. माता पिता मरणे अंकित जे दिवस, ज्या दिवशी आपले आई वडील गेले ना बुवा त्या दिवशी सोम सूर्यादी ग्रहणे करवती जे पारवणे, माता पिता मरणे अंकित जे दिवस. ज्या दिवशी आपले आई वडील गेले त्या दिवशी आपण हे पुण्यस्मरण केलं पाहिजे. नाही तर कधी कधी असं पाहायला मिळतंय महाराज, जिंदे बाप को रोटी न देवे मरता बाप पछतावे, मुठ भर चावल घर पे फेंके कौवा बाप बनावे. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करा. का सेवा करा? कारण मुलाच्या दृष्टीने महाराज आई वडिलाची सेवा करणं हा मोठा धर्म आहे बुवा. विठाला विठाला साधू संत सांगतात महाराज, बाकी देवाची पूजा करण्याची गरजच नाही. माय बाप केवळ काशी तिने न वजावे तीर्थाशी, मम म्हातारे माय बाप तानेले असती तरु खाली बैसले. ही कविता म्हणलं की श्रावण बाळाचं नाव पुढे येतं नाही का. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी ऊन झाला येता, कुणा करता आला परमात्मा. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरगुराया. नवता काळा गोरा खुजाना ठेंगना, स्वरूप सुंदर नांदळा देखना. कैशी जीव शिव तयाशी भावना, पंचभौतिक नानेने पंच प्राणाऊ. असे अनंत प्रकारचे महाराज पाचा सहित लयातीत झाले. प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपाची ठाईचाची काळा, अनादि बहु काळा म्हणून वेदाचाळा लाविला गे माय. श्रुतीशी कानडा वेदाशी कानडा, पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही. शेषशिनला झाल्या द्विसहस्र जीवा, देव काह विठ्ठवरी उभा भाविकासाठी. कशा करता उभा राहिला? फक्त आई वडिलाची सेवा पुंडलिकरायाच्या जीवनात घडली बुवा. आणि एवढं मोठं पुण्य घडलं की निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकार होऊन महाराज पंढरपूरला यावं लागलं. विठाला 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 विठाला. खरं सांगू का बा महाराज, आई वडिलासारखं श्रेष्ठ दैवतच नाही जगाच्या इतिहासामध्ये. माझ्या ज्ञानोबरायला विचारा. सकाळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे. काय महाराज, जगामध्ये 3.25 लाख तीर्थ सांगितलेत. किती? संपूर्ण जगामध्ये 3.25 लाख तीर्थ. पण सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ जर कोण असेल तर महाराज सकाळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया शेवेशी शरीरे लोण किजे. अक्षरशः आई वडिलाच्या महाराज देहावरून आपला देह ओवळून टाकावा. जसं नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे जीवे करेन लिंबलोन, विटे सहित चरण ओवाळीन. पण आज महाराज आपण जर विचार केला तर आज आई वडिलाची सेवा करायला कुणी मागत नाही. नवीन महाराज शिकलेली मुलं एकदा लग्न झालं की फक्त दोघं पाहिजेत. बाकी आई वडील कुठं ठेवायचे त्याचा महाराज मिळच नाही.
हल्ली आई वडिलाची सेवा बहुतेक 75% म्हातारे कुठे आहेत? मारुतीरायाच्या मंदिरात. आता इकडं आपलं वातावरण चांगलं आहे, आपले मुलं संस्कारिक आहेत म्हणून आपल्याला मारुतीरायाच्या मंदिरात हाकून देत नाहीत. आणि जे महाराज हाकून दिलेले म्हातारे आहेत ना बा, ज्यांना संस्कार नाही, मग त्यांच्या चर्चा आहे का? राम भाऊ, अरे मुलाचं लग्न झाल्यापासून वाट्यावरच भाकर वाट्यावरच कालून रे. ते म्हणते अरे तुला वाट्यावर ठेवलं पण मला डायरेक्ट कोठ्यावर हाकून दिलंय. विठाला 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 अरे आपल्या लेकराला असे संस्कार लावावेत महाराज. आमच्या काशीनाथ बाबांनी महाराज लेकराला इतके सुंदर संस्कार लावले बरं का. आणि अशा लेकराबद्दल जर महाराज म्हणायचं झालं तर धन्य माता पिता धन्य माता पिता हो आपोलिया हिता ते जागता आपोलिया हिता ते जागता आपोलिया हिता ओ धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया हिताच्या ठिकाणी जागेत महाराज ज्ञानोबा म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ज्यांच्याजवळ संस्कार आहेत महाराज तीच मंडळी आपल्या आई वडिलाचं पुण्यस्मरण करतात. नाही तर कधी कधी महाराज ब्राह्मणाला विचारावं लागतं आमचे बाबा कधी गेले. मग ब्राह्मण म्हणते तुझे बाबा कधी गेले मला काय माहिती. म्हणले घाल सर्व पित्रे आमुष्या. विठाला 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 स्वतःचे आई वडील गेले महाराज याच्याकडे भान नाही. महाराज जीवनामध्ये समाजाचं भान असावं. आता तसं महाराज पुण्यस्मरण उद्याच होतं पण आपल्या गावामध्ये लग्न सराई असल्यामुळे उद्या लग्न असल्यामुळे महाराज त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बदल केला. म्हणजे जर रक्तामध्ये संस्कार असले ना तर जगाकरता सुद्धा महाराज स्वतःच्या वडिलाचं महाराज पुण्यस्मरण सुद्धा बदलू शकतो मनुष्य. हे कशाचं संस्काराचं प्रतीक आहे. आणि म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज देशाला काय आवडतं समाजाला काय आवडतं किंवा आपल्या संस्कृतीला काय मान्य आहे याचा विचार करून जी कर्म करतात ना तीच कर्म ईश्वराची सेवा ठरते. तया सर्वात्मका ईश्वरा माझे जगद्गुरु तुकोबाराय ते सांगतात स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेचे विष्णूचे महापूजा अनुभव नाही दुजा. काय गोड चिंतन महाराज याच्यावर. स्वामी काज तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जर तुम्ही महाराज ईश्वराची पूजा म्हणून केलं ना तर मला वाटतं माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हेचे विष्णूची महापूजा. जर तुम्ही कुणाच्या घरी मोलाने सालाने असाल किंवा एखाद्या माणसाचं तुम्ही जर काम करत असाल तर ते इमानदारीने काम करा. इमानदारीने म्हणजे आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे. काय महाराज इतिहास घडून गेले. इति म्हणजे असं हास म्हणजे झालेल्या घटना ज्या महाराज ग्रंथामध्ये लिहिल्या जातात त्याला इतिहास म्हणतात. विठाला 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 राम मरे तब हम मरे मरे हमारी बलाय. राम मरे तब हम मरे. या 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 10 वर्षानंतर बाबांचं दर्शन झालं बुवा. विठाला 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 कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर
ज्यावेळेस आम्ही कीर्तन करत होतो ना, नवीन 20-25 वर्षे अगोदर गायन, 17 वर्ष बाबांच्या कीर्तनामध्ये चाली म्हणण्याचा योग आला बरं का. पण आज 10-10 वर्षे महाराज दर्शन होत नाही बरं का. राजू महाराज वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये जुन्या वाक्यामध्ये आमच्या बाबांचं कीर्तन म्हणजे प्रति अण्णा बुवा विठाला 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 विठाला. जसं वेदांत वाचस्पती महाराज यांच्या बुद्धीमध्ये जशी कल्पकता होती ना, तशी आमच्या महाराज बाबांच्या जीवनामध्ये कल्पकता होती बुवा. वक्तृत्व म्हणजे. आणि पुन्हा महाराज असा लेचा प्याचा परमार्थ नाही, खाडकन बोलायचं, राग आला तरी चालेल, पण परमार्थामध्ये तत्वामध्ये जर काही बिघाड निर्माण झाला ना, तर कधी महाराजांनी सहन करून घेतलं नाही. विठाला विठाला विठाला. जे कर्म करायचंय ते महाराज चुस्त करायचं, चांगलं करायचं. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेचे विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ना आपल्या हिताच्या ठिकाणी जाग म्हणतात बरं का. वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म, कर्म जर चुकतच नसेल तर कोणतं तरी कर्म करण्यापेक्षा आई वडिलाची सेवाच का न करावं. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा. विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा. विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. कर्म घडणारच आहे. भगवान परमात्मा सांगतात, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते हे वशक कर्म सर्व प्रकृती जे गुणे हे. संग जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा, आणि ऐशी आई करू म्हणती तयाचा ग्रह चिवरे. एखादा मनुष्य म्हटला महाराज मी कर्म करणार नाही, अरे देहच कर्मापासून मिळालेला आहे. आगा कर्मे जय उरावे तै ते सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे कीती, ऐसे कीती. उपजले हरिमुख गाता हर पल चिंता, 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 हर पल चिंता. कर्म चुकत नाही महाराज, कर्मापासूनच देह मिळालेला आहे. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐशे किती. केलेल्या कर्माचा भोग भोगण्याकरता आपल्याला पुन्हा यावंच लागतंय, म्हणून कर्म चुकत नाही. म्हणून माझ्या ज्ञानोबरायला म्हणावं लागलं, बांधोने हात पाय जो रथे घातला होय, तो न चले तरी जाय दिगंती देवे. कर्म घडणारच आहे ना, मग कोणतं तरी कर्म करण्यापेक्षा या जगामध्ये महाराज माय बाप केवळ काशी, तिने नव जावे तीर्थाशी. कोणत्या तीर्थाला बोंबलत फिरायची गरज नाही महाराज मुलाच्या दृष्टीने. याचा अर्थ जाऊ नका असंही नाही बरं का, वेगळा अर्थ काढू नका. पण जर तुमच्या कामधंद्यामुळे तुम्हाला जमत नसेल तर घरामध्ये जर आई वडिलाची सेवा केली ना बुवा, तर महाराज तीर्थक्षेत्रापेक्षाही महाराज मोठं महत्व आमच्या साधू संतांपेक्षाही माझ्या आई वडिलाचं आहे बरं का. आणि म्हणून माझ्या आई साहेबांनी म्हणावं, देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी त्रैलोक्याशी. देवाचं असं वाक्य महाराज मुखातून आल्याबरोबर आमच्या आई साहेबांना म्हणावं, धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. अशी सात्विक संपत्ती महाराज जन्माला घालावी
म्हणून आमच्या साधू संतांनी म्हटलेलं आहे, तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और चोर. कपटी कायर आणि चोर मुलाला जन्म देण्यापेक्षा आमच्या महाराज कबीरदास महाराजांनी म्हटलंय, जननी जने तो भक्त जने या दाता शोर, नाही तो जननी वांज भली. त्यापेक्षा गपचीप राहिलेलं बरोबर का. अरे महाराज अशा मुलाला जन्म द्यावा की महाराज आईनी सांगावं, भली हुई सती नाही गई विरोचन के संग, किंवा साथ ऐसा पुत्र पैदा किया की जो प्रभू पसारे हात. काय मुलाच्या बद्दल महाराज उद्गार आहेत. अरे देवा माझ्या मुलाचं 3 पाद भोवली महाराज, तू मागून घेतलीस आणि त्याच्याबरोबर छल केला सण, आता मात्र द्वाळ पार बरी द्वारी झाला. आई आपल्या कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा गौरव सांगण्याकरता देवाला निघाले. देवा घाबरू नको, तुला शिव्या शाप द्यायला नाही आले. अरे माझ्या मुलाला मी काय संस्कार दिलेत हे तुला सांगायला मी आले. माझ्या मातृत्वाचा गौरव सांगते. भले हुए सते नाही गई विरोचन के संग. असे महाराज मुलावर जर संस्कार केलं तर ती मुलं सुद्धा आपल्या आई वडिलाची सेवा करतात. बरं आपण संस्कारच देत नाही म्हणून मुलं बी आपली सेवा करत नाही. लहानपणी आपण म्हणतो बाळू घे 5 रुपये घाल आईच्या कमरातला. आता त्याला काय कळतंय महाराज, 2-3 वर्षाचं लेकरू ते 5 रुपये घेतय, छुम 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 पळत जातय. आईला लात मारली की महाराज इकडून दाताळ काढणार, मारली का नाही तुला लात, मारली का नाही तुला लात. आई म्हणते बाळू इकडे मी तुला 10 रुपये देते, पिशूतून 10 रुपये देते आणि त्याच्या हातावर ठेवते, बाबाच्या कमरात लात घाल. मग महाराज ते पुन्हा माघारी रिवर्स गाडी घेत आणि बाबाला लात मारते गाढवासारखी. तर मग तिकडून दाताळ काढणार, मारली का नाही तुम्हाला लात. लहान आहे तोपर्यंत लाता का, पण लग्न झाल्यानंतर वर्गणी करून हाणतात सून आणि मुलगा विठाला विठाला. आणि मग असं वर्गणी करून हाणलं की महाराज मग असे म्हातारे हाकून दिलेले कुठे, जगी ज्याशी कोणी नाही त्याशी मारुतीराय आहे. कारण तो ब्रह्मचारी याला गावातून हाकून दिलेलं. मग मारुतीरायाच्या मंदिरात म्हातारे म्हातारे बसतात. रामभाऊ अरे मुलाचं लग्न झाल्यापासून काय करावं बा, मुलगा सून वर्गणी करूनच हाणतात म्हणली. आता दुसऱ्या म्हाताऱ्याला माहित होतं म्हणले, पूर्वी विकत खातो आता फुकट खाना कशाला कणतो विठाला विठाला. मानवाच्या जीवनामध्ये संस्कार महत्वाचे. छत्रपती शिवाजी महाराज जे तयार झाले ना ते केवळ आई वडिलाच्या संस्कारामुळे. मला वाटतं भगवान प्रभू रामचंद्रानंतर असा राजा, मला वाटतं राजा म्हणण्याच्या लायकीचा एकच राजा महाराजा महाराष्ट्रामध्ये झाला, ते म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, राजे लोकातला महाराज, संत लोकातला राजा म्हणजे माझे ज्ञानोबा आहे आणि राजे लोकातला संत म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. अरे आई वडिलांनी जर ठरवलं ना महाराज, म्हणून आई वडिलाची सेवा करायची, पुण्यस्मरण करायचं. अरे देवाला जरी उपमा द्यायची झाली तरी तुम्ही संत माय, संताला उपमा द्यायची झाली तरी आई वडिलाची उपमा चालते. एवढं मोठं आई वडिलाचं महत्व आहे बा. धाव घाले आई, जगद्गुरु तुकोबराने आपल्या संसाराची राख रांगोळी केली, देव भेटत नाही. मग देवाला बोलवायचं तर महाराज तुकोबराने धाव घाले आई, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटे. आई म्हटल्याबरोबर विठाई किठाई माझे कृष्णाई का नाही. देवाला सुद्धा आई वडिलाची उपमा चालते महाराज. एवढं मोठं पद आई वडील. माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई, माझी चंद्रभागा
चरणीचे गंगा. अरे महाराज भगवान परमात्म्याला सुद्धा महाराज आईची उपमा दिली बुवा. एवढं मोठं आई वडिलाचं महत्व आहे. आणि म्हणून जीवनामध्ये जर सेवाच करायची असेल आणि मुलाच्या दृष्टीने जर खरं कर्म कोणतं असेल, जर आपण महाराज त्यांचे वारसा हक्काने सगळ्या संपत्तीचे मालक होतो तर महाराज त्यांची सेवा करणं सुद्धा आपल्या महत्वाच्या दृष्टीने महाराज किंवा परमार्थाच्या दृष्टीने अलग लक्षात ती सुद्धा ईश्वराची पूजा आहे. हेचे विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेचे विष्णूची महापूजा. मला मुद्दा याच्या करता सांगायचा, कर्म चुकणारच नाही. कोणतं तरी कर्म केल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. आणि केलेलं कर्म जर ते निष्काम नसेल आणि पुन्हा भोगायला यावं लागत असेल तर माझे ज्ञानोबराय त्या कर्माची रीत सांगतात. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा पूजा केली होया पारा तुषा लागी. जर भगवान परमात्मा आई वडिलाची सेवा करून संतुष्ट झाला तर प्रसाद म्हणून काय देतो? मनोनिते पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जय पसाय तया. भगवान परमात्मा आई वडिलाच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये जर परमात्म्याला महाराज ते कर्म समर्पित केलं तर परमात्मा महाराज संतुष्ट होतो आणि त्याला काय देतो? वैराग्य देतो. आणि वैराग्य जर मिळालं तर महाराज वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगणेची नाही. वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. ज्ञानाशिवाय जीवनाला कवडीची किंमत नाही. हे श्याम न विज्ञान तपो न दान न ज्ञान गुणम न शिलो न धर्म ते मर्त्य लोके भूमी भारभूता मनुष्य रूपेण मृगांश रंगते. असं महाराज वैराग्य परमात्मा केवळ कर्माच्या मोबदल्यामध्ये देतो. मला वाटतं सांगूच वैराग्याच्या व्याख्या. आता ऐकणारेच निवडक असल्यामुळे आणि आपला देवपूर परिसर हा जो परिसर आहे ना महाराज सगळाच ऐकण्याच्या बाबतीत नादच करायचं नाही. नादच खोळा नाही. नाही कीर्तनकाराचा खुळखोळाच करून टाकतात. विठाला मोरे महाराज ही मंडळीत ना बुवा असे ग्रंथच्या ग्रंथ अन्नाच्या भाषेमध्ये ग्रंथच्या ग्रंथ पाठ असलेली मंडळी बाई. हे सामान्य नाही. हे गाजराचं दुकान नाही महाराज, हे सोन्याचं दुकान आहे. विठाला मुद्दा मला हा सांगायचा आहे, मानवी जीवनामध्ये कर्म चुकतच नाही. कर्मापासून जर महाराज ते वैराग्य प्राप्त होत असेल आणि जर आई वडिलाचं जर पुण्यस्मरण केलं तर त्याच्या मोबदल्यामध्ये हे वैराग्य मिळतंय. ते वैराग्य कशाला म्हणतात? वैराग्य सामान्य नाही. ब्रह्मादे स्थावरांतेषु वैराग्यम विशेषवनु यथैव काकविष्टायां वैराग्यम तद्दि निर्मलं तैषे अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी उठले नि वैराग्य जेने हा त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसे वमोनिया सुने हाताची गेले. काय महाराज तीनही भोगाचा त्याग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची आला. चला आता महाराज लय झालं बरं का. अरे माझ्या महाराष्ट्राचा नीतिमत्तेचा पाया मजबूत असेल तर माझ्या तुकोबरायमुळे हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला कळालं आणि नजराना पाठवला देवट्या छत्री घोडी. काय वैराग्य होतं माझ्या तुकोबरायचे. अशा महान राजाला सुद्धा सांगितलं आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी येर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान मृत्यू लोक्या मावडते परी नाही हरे नामे मेन सोने रुपया मा मृत्तिके समान माणिक पाषाण खडी दैशी. तुका म्हणे धन बस आता आपला अधिकार नाही. आम्हाला 500 रुपये कमी भरा तुम्ही. हा खेटर मांडल्यासारखे तोंड होते फोडिले गोवरी. कोणाला उद्देशून नाही बरं का. मला माझ्या तुकोबारायच्या वैराग्याबद्दल बोलायचंय. का जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये एवढं मोठं वैराग्य प्राप्त झालं बुवा. आयुष्यभर परमार्थ केला, युगानुयुग परमार्थ केला. कधी भक्त प्रल्हाद झाले, अंगद झाले, उद्धव झाले, नामदेवरायाच्या रूपात आले. आणि महाराज नामदेवरायाच्या रूपातून जय जय झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुका त्यांचे बरोबर तुका त्यांचे बरोबर झाले अवतार तुका त्यांचे तुका त्यांचे बरोबर
कामाचे बरोबर झाले तुका त्यांचे बरोबर त्यांचे दोन प्रकारचे कर्म आहेत महाराज, व्यवहारिक कर्म आणि पारमार्थिक कर्म. मानवी जीवनामध्ये जर कर्म चुकणारच नाही महाराज, व्यवहारिक कर्म तर चांगले कराच, पण मानवी जीवन महाराज हे परमार्थिक कर्म करण्याकरता दिलाय. देवे दिला देह भजना गोमाता, तो या झाला फाटा बाधिकेला, तो या झाला फाटा बाधिकेला, तो या झाला फाटा बाधिकेला, तो या झाला फाटा बाधिकेला. ओ देहा दिला देवे भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता, दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता. तो या झाला फाटा बाधिकेला, 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 तो या झाला फाटा बाधिकेला. देहा दिला देवे भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता. देवाने आपल्याला जो देह दिलाय ना महाराज, एक पारमार्थिक कर्म आणि व्यवहारिक कर्म ह्या दोन कर्म करता दिलेला आहे. एक तर व्यवहारिक कर्म महाराज पहिल्या अभंगात आपण पाहिलं, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन याचं चिंतन जाऊन घरी पहा. वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म व्यवस्थित जर पार पडलं तर महाराज परमात्मा वैराग्य देतो. पण खऱ्या अर्थाने इथंच थांबायचं नाही, एवढंच कर्म करायचं नाही, तर मानवी जीवन जे खरं कर्म करण्याकरता याला पारमार्थिक कर्म म्हणतात. बुवा कमला मुख रामा भजना को दिया, देवे दिला देह भजना गोमटा, किंवा दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशे नारायण नाशे जीवपन भवरोग, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. केवळ परमार्थिक कर्म करण्याकरता आपल्याला नरदेह दिलाय बरं का. ते करता करता हे बाकीचाही संसार व्यवहार व्यापार करा, पण खरं कर्म जर कोणतं करायचं असेल तर जीवनामध्ये परमार्थ करावा. हेचे जाणावयाने स्वरूपाते पूर्वी तेने श्री अनंते, निजमायेचे निहाते केली बहुते शरीरे, एके केली खेचरी, एके केली भूचरी, एके केली जलचरे चर्याचरे. ते एक ऐशा 84 लक्ष योने सृजोने पाहे परतोने, तव निजात्म प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. ऐशिया देखोनी सृष्टीते सुख न वाटेची देवाते, मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले, बाहुल्य मनुष्य दे निज ज्ञान घातले पाही. परमार्थ करण्याचं ज्ञान फक्त या परमार्थ देहामध्ये आहे. आणि म्हणून माझ्या निळोबा राहायला म्हणावं लागलं, बाबा नरदेह मिळून जर परमार्थ करत नसेल तर येथे येऊन केले काही, विठ्ठलू नाही आठविला. अरे मुढा भाग्यहीना विनमुख चरणा संतांच्या, का निंब निंबोळिया मोडून आला. बाद झाले प्रमाण बरं का. माणसं प्रमाणबद्ध बसलेले असल्यामुळे कीर्तन प्रमाणबद्धच करायचे बरं का. लॉकडाऊनच्या नंतरचे कीर्तन आहेत ना, शब्दांप्रमाणे याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही. कारण 2 वर्षात यूट्यूबला एवढे कीर्तन ऐकलेत, एखादा शब्द चुकला की बोला शीर्षासनच विठाला 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 तो लांडा गर्ध बजाना पुछे बिन दो पाई. काय माय नको 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 कायम नाथ बाबाची भाषा आहे हो. अरे नरदेह मिळालाय पण महाराज व्यवहारिकही कर्म नीट कळत नाही, आणि ज्याला परमार्थिकही कर्म नीट करता येत नाही महाराज. पुच्छ नाही पादचारी,
मनुष्यपरी पुतली काय गोड चिंतन आहे हो. म्हणून माझ्या निळोबरायला म्हणावं लागलं, बाबांनो अरे नरदेह जर आपल्याला चांगलं कर्म करण्याकरता दिलाय, मग माणसाने महाराज व्यवहारिकही कर्म चांगलं करावं, आई वडिलांची सेवा करावी, देशाची सेवा करावी, राष्ट्राची सेवा करावी. आपल्या वाट्याला आलेली नोकरी असेल तर त्याच्यात अनाचार करू नये, भ्रष्टाचार करू नये, दुराचार करू नये. जर एखादा आपल्याला ग्रामपंचायतमध्ये सदस्यपद दिला असेल तर तिथेही काही खोड्या करू नयेत, नाही का? अलग लक्षात. कुठेही काही खाऊ नये. करावं तर चांगलं करावं महाराज, अलग लक्षात. आजही मोठमोठाल्याचे ज्ञानोबराय तुकोबरायचे फोटोची आपण पूजा करतो, प्रतिमेची पूजा करतो. याचं कारण जीवनामध्ये महाराज त्यांनी व्यवहारिक कर्मही चांगलं केलं. माझे जीवीचे आवडी समाजाकरता महाराज इथं वडील जे करते तया नाम धर्म ठेवते किंवा यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनाहा. स्वतःही महाराज परमार्थ केला आणि जगालाही परमार्थ शिकवला. आज माझे निळोबराय सुद्धा म्हणतात महाराज मानवी जीवन हे आहे ना, हे जनावरासारखं नाही. बाळांनो शांत बसा, थोडेसे झालं एक अर्धा तास फक्त बरं का बाळांनो. बसा बसा, शांत बसा. मानवी जीवन हे केवळ महाराज व्यवहार करण्याकरता दिलेलं नाही, केवळ संसार करण्याकरता दिलं नाही. या देहाने काय करायचं तर परमार्थिकही कर्म घडलं पाहिजे. त्या अभंगाच्या प्रथम चरण नाम वाचे श्रवण कीर्ती, 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 नाम जगत असताना महाराज काय करावा नाही काय करू नये याचा लेखाजोखा आपल्याला आज पाहायचा आहे. नाम वाचे कशा करता ते दिलाय महाराज, नामस्मरण करण्याकरता. मग नामस्मरण का करायचं तर ते सहजासहजी मुखाला येत नाही म्हणून सांगावं लागतंय. अनंत जन्माच्या शील पुण्य सामग्री तरीच नाम जेव्हा ग्रेल श्रीनामाची तिळतिळ पुण्य साचा पडी तरी हे बहुता जन्मी जोडी नाम तुझे वाचे शातुडे समागमगडे संतांचा अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठावाय. अनंत जन्माची पुण्य असावं लागते तेव्हा कुठं मुखाला नामस्मरण येतं. मग काही मंडळी म्हणतील महाराज आम्हाला पुण्य मिळवण्याकरता काय केलं पाहिजे, पुण्य मिळवण्याकरता नामस्मरण केलं पाहिजे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणजे येणं केणं प्रकाराने तुम्ही नामस्मरण करा. अलग लक्षात, बाकी काहीतरी करण्यापेक्षा महाराज नामस्मरण करा. म्हणून माझ्या निळोबराला सांगावं लागलं नाम वाचे. का नामस्मरण करायचं तर नामेची तारिली कोट्यानही कोटी नामेची वैकुंठी बैसविली नाम प्रल्हाद बुचारी तया सोडवे नरहरी उचलो घेतला कडेवरी. बाकीचे साधन जर आपण करायला गेलो तर महाराज बाकीचे साधन कठीण आहेत. ज्ञान मार्ग कठीण आहे, योग मार्ग कठीण आहे, मंत्र मार्ग कठीण आहे, तंत्र मार्ग कठीण आहे, यज्ञ मार्ग कठीण आहे, बाकीचे मार्ग कठीण आहेत. पण सगळ्यात जर सोपं जर काय असेल नाम संकीर्तन साधन पैसोपे
नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे गलन दळीत बस दळीत आता बस दळीत बस अर्धा तास राहिला ना असं दळीत बसलं तर मला वाटतं तो अर्धा तासही जीवनात मिळणार नाही बरं का. नाम वाचे माझ्या निळोबरायला सांगावं लागलं महाराज ज्याच्यामुळे पुण्य मिळतंय तेच महाराज सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. माझ्या ज्ञानोबरायला म्हणावं लागलं नाम सोपं आहे पण मुखाला येण्याकरता सुद्धा महाराज अनंत जन्माची पुण्य असावं लागते बुवा. अलग लक्षात. म्हणून आमच्या साधू संताला विनंती करून सांगावं लागलं जागा रे गोपाळानो राम नामे जागा आता जागा रे भाईनो जागा आया रे हरे दासानो जिंकू कळी काळा. काही मंडळी म्हणतील महाराज नामस्मरण सांगितलं पण तुम्ही केलं का. तू कोबराय म्हणतात रामकृष्ण गीती गात काळ चिपड्या वाजवित रामकृष्ण गीती गात काळ चिपड्या वाजवित. रामकृष्ण गीते गात टाळ चिपळ्या वाजवीत छंद्या पुल्या नाचत निज घेऊन फिरत गा सुखे शेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा हो नोहे मग बाधा काळ दूतयमाची. आता मी म्हणतो महाराज प्रमाणबद्ध बोलेलंच बरं राहील बरं का. स्वतः नामस्मरण केलं नामस्मरणाचे फायदे किती नामस्मरणाचे अनंत फायदे आहेत महाराज. नामाचे सहस्रावरी नावा अवधारी सजोनिया संसारी तारू झालो काळ देहाशी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गावो काळ देहाशी आला खाऊ. काळ जरी आला तरी महाराज तुका म्हणे काळ आता करू न शके बळ अवघी याचे केले काळे तोंडा अवघी याचे केले काळे तोंडा अवघी याचे केले काळे तोंडा अवघी याचे केले काळे का म्हणे तुझ्या नामाची आवळे. स्वतः नामस्मरण केलं महाराज जगाला नामस्मरण सांगितलं नाम वाचे. बरं कसंही करा महाराज काम करते चलो नाम लेते चलो कामामध्ये काम कामामध्ये काम काय राम राम जाईल सुख होईल काशीनाथ बाबा सांगायचे बरं का. आता तुमच्यातले ते सवंगडी होती कीर्तन झालं आणि त्यांच्याकडे मी मुक्कामाला आलो. महाराज जास्त दृष्टांत नका सांगत जाऊ. मग आता त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम करायचा आहे तर मी म्हणतो त्यांच्या समोर दृष्टांत कशाला सांगत. त्यांना जे आवडतंय ना जे आयुष्यभर त्यांनी केलं महाराज तेच त्यांच्याकरता द्यायचं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. अक्षरशः महाराज बरं का ते आपल्यात जरी होते ना पण महाराज ज्याला संस्कार म्हणतात आणि ज्याला परमार्थ म्हणतात अत्यंत चुस्त असा परमार्थ होता त्यांच्या जीवनामध्ये. कधी कधी आलं तर आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करायचे महाराज तसं नाही बरं का. इथं एक वाक्य मला बरं नाही वाटलं म्हणायचे त्यावेळेस मलाही वाटायचं महाराज आळंदीला राहून जर महाराज एवढ्या मी साधना केली तरी कुठंतरी चूक काढणारी माणसं ऐकणारी माणसं जर या गावात आहेत तर महाराज परिसर किती महाराज भाग्याचा असेल. विठाला विठाला आयुष्यभर महाराज काय करावं आणि काय करू नये याचा लेखाजोखा माझे निळोबराय सांगतात. नाम वाचे आणि नामस्मरण कुठेही करा आणि कसंही करा असाल ते करा जेथे तेथे नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. अनंत प्रकारची साधन आहेत पण त्याच्यामध्ये क्लिष्टता आहे बरं का. पण नामस्मरण हे सोप आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपी जळतील पापे जन्मांतरीचे तिने मुक्तिचारी साधियल्या पवित्रचे होय देह त्याचा चतुर्भुज नर होऊन ठेले. हरिपाठ वाचा प्रत्येक चरणामध्ये काही ना काही फले बरं का या नामस्मरणाला.
आणि म्हणून माझ्या साधू संतांनी सांगितलं नाम वाचे नामे ते लोक उद्धरती. माझे ज्ञानोबर आहेत इतकं सुंदर वर्णन करतात. अलग लक्षात ऐशे अनंत पार नामे तरले चराचर नाम पवित्राणी परिकर बापर खुमादेवर विठ्ठलाचे. बरं कसंही नामस्मरण करा हर्षात भयात तथा द्वेषात. हसत नामस्मरण केलं तरी उद्धार. जय हरी महाराज जय हरी. एखादा अष्टगंधवालं पाहिलं की लगे लोक म्हणतात काय महाराज जय हरी आज कुठं बारी. त्याला सांगावं लागतं भाऊ आता चल तुझ्याच घरी विठाला विठाला कधी कधी असे द्वेषापोटी सुद्धा जय हरी महाराज जय हरी. आज लयच इंडिकेटर लावलाय. आता इंडिकेटर गाड्याला असतो का महाराजाच्या कपाळाला. पण द्वेषापोटी महाराज जय हरी काय इंडिकेटर लावलाय असं जरी म्हटलं तरी उद्धार होईल. हर्षात भयात तथा द्वेषात. हसत नामस्मरण करा द्वेषापोटी नामस्मरण करा किंवा भीतीपोटी नामस्मरण करा 100%. अहो तुकोबरायचं म्हणतात राम म्हणता तरी जाणता नेनता. जाणून नामस्मरण करा अगर नेणून नामस्मरण करा. माझ्या वाल्मिक ऋषींनी नेणून नामस्मरण करा. रामा रामा म्हणायला लावलं तर मारा मारा म्हटले. 3दा मारा मारा म्हटलं की 2दा रामा रामा शब्द तयार होतो. विठाला 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 विठाला. अरे चुकीचं जरी नामस्मरण केलं तर उद्धर होतोय बरं का. म्हणून राम म्हणता तरी जाणता नेनता हो काया ते भलता कुलहीन. म्हणून माझ्या निळोबराला सांगावं लागतं महाराज चुकून जर नामस्मरण जरी मुखाला आलं तरी उद्धार होतोय. आणि ज्यांनी जाणून नामस्मरण जर केलं तर का उद्धार होणार नाही. म्हणून सांगतात नाम वाचे दुसरं श्रवणे कीर्ती. श्रवण करावं कुणाचंही कीर्तन असू द्या यावं बसावं महाराज का. नवविधा भक्तीमध्ये श्रवण कीर्ती पहिल्या क्रमांकाला टाक. श्रवणाचे मीच वैसावे भुवनी सौंदर्य भुवनी सुखीनांदे. सौंदर्य भुवनी सुखीनांदे. श्रवणाचे मीच वैसावे भुवनी सौंदर्य भुवनी सुखीनांदे. सौंदर्य भुवनी सुखीनांदे. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी. सर्व सुख पाहिजे ना तुम्हाला श्रवण भक्ती करा. याच्याकरता एक उदाहरण सांगतो. आता बरंच टाइम झालाय उदाहरण सांगितलं नाही. सुदेव ब्राह्मणाच्या मुखातून वर्णन ऐकलं आमच्या आई साहेबांनी. अजून देवाची भेट झाली नाही. ऐकले हे कीर्ती संतांच्या वचनी तरी हे ठाकोने आलो स्थळ. कीर्ती ऐकोने आझालो शरणागत दासाचे तुहित करीतोशी. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. सुदेव ब्राह्मणाच्या मुखातून परमात्म्याची कथा ऐकली. आणि काय कथा महाराज ऐकल्याबरोबर आई साहेबाला मूर्छाच आली. असं श्रवण असावं नाही तर आपलं श्रवण. कीर्तन संपल्यानंतर पती पत्नी रस्त्याने निघाले. म्हणले आज बडे महाराजांनी सूत्रबद्ध कीर्तन केलं बरं का शब्द प्रमाण. पत्नीला माहित होतं याची ऐकण्याची काय कॅटेगरी आहे ती. ती म्हणले कोणता अभंग होता. म्हणजे कीर्तन सुटल्यानंतर आपल्या रस्त्याने चालले. चांगलं कीर्तन केलं बरं का बडे महाराजांनी बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त. मग पत्नीने विचारलं अभंग कोणता होता. म्हणतो तेवढं नाही गड्या लक्षात राहिलं. हे आपली श्रवणाची पद्धती. या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून घ्यायचं. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं ऐक नाही. पहिला क्रमांकाचा ऐकणारा. दुसऱ्या शाळेत महाराज कानाने ऐकायचं आणि तोंडाने सोडायचं. म्हणजे अंतकरणात जाऊ द्यायचं ना आचरणात आणायचंच नाही. पहिला वर्ग या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. दुसरे माणसं असायचं आमच्यासारखे कुठंतरी पाठामध्ये ऐकायचं आणि दुसऱ्याला सांगायचं तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही याव करा तुम्ही त्याव करा. अलग लक्षात. ही दुसऱ्या क्रमांकाची भक्ती. बघा तुम्ही महाराज काहीच करू नका. फक्त पत्नीच्या कानामध्ये एखादी महत्वाची बातमी जाऊन सांगा तुम्ही. फार महत्वाची पाहिजे. लगेच उठणार दुसऱ्या वस्तीवर जाणार. तू म्हणून म्हणते नाही तर म्हणशील कोणाला. पुन्हा तिथून उठणार आणि दुसऱ्या वस्तीवर जाणार. तू म्हणून म्हणते नाही तर म्हणशील कोणाला. ती देवगाव ठेवत नाही का परदापूर ठेवत नाही का आपलं गाव ठेवत नाही. विठाला विठाला एखादी गोष्ट जर महत्वाची आमच्या माऊलीला सांगितली की तिला असं दम कोंडल्यासारखं होतं. सांगितल्याशिवाय तिचं मनच मोकळं होत नाही. अलग लक्षात. महत्वाची बातमी म्हणजे महाराज या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचा हा पहिला वर्ग श्रवणाचा. दुसरा वर्ग असा आहे महाराज दोन्ही कानाने ऐकायचं आणि तोंडाने सोडायचं अंतःकरणाकडे जाऊ देत नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे आमच्या महाराज आई साहेबासारखा. सुदेव ब्राह्मणाच्या मुखातून वर्णन ऐकल्याबरोबर अंतःकरणामध्ये भिडलं ना असा पती मला मिळेल का महाराज. अंतःकरणाने छंद घेतला आणि परिणाम काय झाला त्या श्रवणाचा.
अंग झाले रोमांचित नेत्री बाष्प पैदाटत शरीर चळचळा कापत पडे मूर्छित धरणी एक म्हणती धरा धरा एक पल्लवे घालिती वारा एक म्हणती हे सुंदरा कृष्ण कीर्तीने झडपिली खेळी खेळता वो विकळ सुंदरा झाली आठविता नंदाची या कुमारा खेद कंप खेद दाटला शरीरा झाला विराने नती धरावरोनी म्हणती वो साधने धरावरोनी म्हणती वो साधने अशी अवस्था झाली पाहिजे मूर्छाची होऊन पडली महाराज आणि 5 मिनिटांनी आई साहेब उठल्या आणि देवाला चक्क प्रेमपत्र लिहिलं आपलं नाही बरं का आपलं प्रेम म्हणजे नास का कुचक का सांगूच थोडस एका कॉलेजमध्ये अशी घटना घडली इंगळे महाराज सांगायचे बरं का माझं नाही ते वाक्य बाबांचं वाक्य ते म्हणायचे एका कॉलेजमध्ये एका मुलाने कमळाचं फुल घेतलं आणि मुलीच्या हातात दिलं त्या मुलीने माग पुढं पाय ठेवून महाराज असा जमून टोला टाकला कानाखाली 5 बोट गालो म्हटले ओ मॅडम मी तुम्हाला बीजेपीचं चिन्ह दिलंय म्हणून म्हणले मूर्खा मी तुला काँग्रेसचं ठेवलंय विठाला 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 आता असं मार खाऊ बचके खाऊ काय प्रेम कामाचं आहे माझ्या आई साहेबांनी प्रेम केलं श्रवणातून प्रेम निर्माण झालं चक्क प्रेमपत्र लिहिलं सुदेव ब्राह्मणाच्या हातात दिलं आता पूर्वी टेम्पो नव्हते ट्रॅक्शन होते जाण्याकरता उशीर झाला तर अंतकरणाची तळमळ कसा ग बाई हरी विनदी रदरू 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 सुदेव ब्राह्मण पाठविला अशी श्रवण भक्ती असावी नाम वाचे श्रवण हे कीर्ती मिळतो ना परमात्मा परमात्मा पती म्हणून जीवनात मिळाला बुवा अशी भक्ती करावी असे परमार्थिक कर्म करावे व्यावहारिक कर्म तर कराच 2 प्रकारचे कर्म आहे सामान्य कर्म आणि विशेष कर्म तर सामान्य कर्मामध्ये महाराज जेवढे व्यवहारातले कर्म येतात ते तुम्ही घ्या आता आम्हाला जास्त सांगता येणार नाही कारण आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे पण परमार्थिक कर्माचा अनुभव महाराज साधू संतांच्या भाषेतून बोलायचं नाम वाचे श्रवणे कीर्ती 3 पाऊले चित्ते समान समपावलाने करकट्यावर असलेला भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये त्याला धरायचा बरं का अलग लक्षात त्याचं सतत स्मरण करायचं कशाप्रमाणे हात छोड करा जाता है प्रभू सूरदास प्रभूचं उदाहरण माहिती भगवान परमात्म्याचं भजन करतात सांगतोच उदाहरण आता काय नाही का त्याला विलाज नाही निस्ते प्रमाण म्हणले लोक म्हणतात लय डोक्यावरूनच कीर्तन गेलो जसं काय डोके घरीच ठेवून आलते ओ विठाला 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 कधी कधी होत आहे असं म्हणजे इथं तसा दावा नाही करत मी पण सतत जर प्रमाण म्हणले तर माणसाला ते निरस वाटतं म्हणून एक उदाहरण सांगतो बिल्व मंगळ नावाचे साधू होऊन गेले उत्तर प्रदेशकडे बिल्व मंगळ नावाचे साधू तेच पुढे सूरदास प्रभू झाले बरं का श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची भक्ती किती श्रद्धा निघाले महाराज परमार्थ करत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा भजन करत करत 15 दिवस प्रवास झाला जंगलामधून एक दिवस जंगलामध्ये महाराज पाणी मिळालं नाही म्हणून पानवाथ्यावर पाणी पिण्याकरता गेले नाही काही कंदमुळं मिळाले उन्हाळ्याचे दिवस कुठं फळ मिळालं नाही फुल मिळालं नाही मग चला पाणी पिऊन तरी पुढचा प्रवास करावा म्हणून एक पानवाथ्यावर अशा त्या पानवाथाच म्हणायचे ना पूर्वी जिथे सगळं गाव पाणी भरायचं त्याला पानवाथा म्हणायचे पूर्वीच्या काळामध्ये तिथे गेले तिथे गेल्यानंतर थोडंसं पाणी पिले आणि काहीतरी मधुकरी मागाव शेजारी गाव दिसतंय म्हणून एका माऊलीच्या पाठीमागे गेले पण मनामध्ये मात्र भाव वेगळा होता त्या रूपाच्या पाठीमागे गेले बरं का आता आम्हाला सोबत नाही बरं का बाबा हे उदाहरण सांगणं पण काय करावं शब्द जर टाळावत तर मग दृष्टांत नीट कळणार नाही म्हणून कधी कधी काही शब्द नाविलाजाने अनाधिकाराने म्हणजे अनाधिकारी चेष्टा आहे बरं काय स्वरूपाकडे पाहिलं महाराज गेले पाठीमागे 2 प्रकारचे हेतू परमार्थाचाही हेतू महाराज जीवनामध्ये परमार्थ घडावा त्याला अन्न पाहिजे अन्नमय प्राण आहे म्हणून महाराज तिकडे जायचंय
आणि दुसरा मुद्दा महाराज, एक माऊली सुंदरपालीन तिच्या पाठीमागे गेले रूप विषयाच्या मागे. तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले आपण तर भक्त आहेत, परमात्म्याचं भजन करण्याकरता निघालोय आणि आपल्याकडून रूप विषयाकडून आपला घात झालाय. काय महाराज, परमार्थामध्ये अशी खरं बोलू का, परमार्थ बी एवढा सोपा नाही बरं का. असं म्हणतात महाराज, तलवारीच्या धारेवर चालण्याचं जेवढं कठीण काम आहे ना, तेवढं कठीण महाराज या परमार्थाचं आहे. नंतर लक्षात आलं की आपल्याकडून चूक झाली, आपण परमार्थ करण्याकरता निघालोय. आणि मग महाराज त्यांनी काय केलं, मधुकरी नाही मागितली. ती माऊली होती बिचारे, त्या माऊलीने मालकाला सांगितलं कुणीतरी पाणम थस्त, कुणीतरी साधू माझ्या पाठीमागे आलाय, त्यांना मधुकरी असावी लागेल किंवा मधुकरी पाहिजे असेल म्हणून द्या बरं त्यांना, बघा बरं काय पाहिजे ते. आणि मग महाराज विचारलं, महाराज काय पाहिजे. त्यांनी सांगितलं काही नको म्हणले, मला फक्त एक दाभण द्या, दाभण. आपण ते पोते शिवतो ती मोठी सुई, मोठी सुई म्हणजे बारक्या सुईपेक्षा मोठी सुई एवढंच म्हणायचं फक्त, दोन्ही लोखंडाच्याच असतात. ती मोठी सुई द्या म्हणले. कशा करता म्हणले, त्याचं काही गरज नाही, मला तेवढी द्या. आणि त्यांच्या देखत ते महाराज दाभण घेतलं, दोन्ही डोळ्यामध्ये दोन्ही दाभणं घातले, डोळे काढून फेकून दिले, पुन्हा भजन करत निघाले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. पुन्हा 15 दिवस त्या जंगलाचा प्रवास केला महाराज. पुढे दरी येणार, त्या दरीमध्ये पडणार, जंगल संपलं. देवाने विचार केला, महिना झालाय माझं भजन करीत हा भक्त चाललाय, थोडासा अपराध महाराज झाला तर डोळे काढून फेकून दिले, शरीरातलं सगळं रक्त वाहून गेलंय. महाराज कुठं चितपाखरू भेटलं नाही, आज मात्र मला जे भेटलंय ते माझं दैवतच भेटलं असेल. ओ सुरदास प्रभू, समोर जाऊ नका. का, समोर गेलं तर पुढे कडाय, त्याच्याहून पडतालन मरतालन महाराज छिन्न विछिन्न तुकडे होते. मग यांनी विचार केला की महाराज माझ्या तपाचं फल मला मिळालं. त्या महाराज बालक्या मुलाला जवळ बोलून घेतलं आणि त्याचा हात पकडला. हात पकडल्यानंतर देवाच्या लक्षात आलं की यांनी आपल्याला ओळखलंय बरं का, कारण हा साधना करणारा साधक आहे. आणि म्हणून देवाने काय केलं, हात झटकला आणि बाजूला जाऊन उभे राहिले. मग सूरदास प्रभू म्हणतात, देवा बलम बलवताच्या हम, जगामध्ये बलवान तू आहेस, पण लक्षात ठेव तुझ्यापेक्षा महाराज बलवान होण्याची ताकद आमच्याकडे. राहिलो निराळी ठेवण्या आशा, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी ठेवण्या आशा. आशेला महाराज आशा पास अशा तयार बद्धा, हे महाराज पात्रबाळी सारखे आम्ही फेकून दिलेले आहेत. आणि म्हणून तुला पकडण्याची ताकद आमच्यामध्ये, शारीरिक बलाने तू श्रेष्ठ असशील देवा. पण लक्षात ठेव महाराज, डोळे काढून टाकल्यापासून तुझं रूप मी माझ्या अंतःकरण पटवला धरले. आता हृदय आपुले चौफाळून या भले, वरे बैसो पाऊले श्री गुरूंची. अलग लक्षात द्यावा. हात झटकून काय जातो, हस्तमित क्षिप्यतोषी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयाद्यदि निर्याशे पौरुषम गणयामिति. त्यावेळी सूरदास प्रभू सांगतात, हात छोड़ कर जाता है प्रभु अंतर जानत मोय, ये हृदय से जाए तो मर्द कहेगा तो. याला म्हणायचं मानसिक सेवा बरं का. पाऊले चित्ते समान, समपावलाने करकटेर असलेला भगवान परमात्मा त्याचं रूप आपल्या अंतःकरणामध्ये धरायचं. जर अशी सेवा घडली निळोबराय म्हणतात, तर मग मात्र त्याचा काल सार्थक होतो. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये काळ सार्थक केला तेने, काळ सार्थक केला तेने, काळ सार्थक केला धरला मणी विठ्ठल, धरला मणी विठ्ठल विठ्ठल, काळ सार्थक केला तेने, काळ सार्थक केला धरला विठ्ठल, धरला मणी विठ्ठल, सार्थक केला अशा पद्धतीने जर पारमार्थिक कर्म घडलं ना तर महाराज काळ सार्थक केला त्यांनी कुणी. नाम वाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ते समान. ज्यांच्या जीवनामध्ये नामस्मरण घडलं महाराज, आमच्या बाबाच्या जीवनाकरताच हा अभंग घेतलाय बरं का. आयुष्यभर परमार्थ केला. कसं आहे, सवंगडी असले महाराज जन्माचे गुणदोष असतातच, आणि गुणदोष आहेत म्हणून माणूस जन्माला येतो. आलं लक्षात.
पण परमार्थ करता करता एक दिवस एकादशीला पुण्यस्मरण घडावं. पूर्ण वर्षाच्या 12च्या 12 महाराज पंक्ती एकादशीला आल्या बरं का बाबांच्या. झाकल्या घटीचा दिवा काय झाला नेणू केधवा या रीती जो पांडवा देह ठेवी. लक्षात घ्या, संत महात्मे तिथी निवडतात. संसारिक जरी असले ना बुवा, आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये एक अशी घटना घडली आपल्या ठाण्याकडे. आमचे विक्रम बाबा काळे नेहमी तिकडे जायचे बघा, आबिटघर वगैरे त्या परिसरात. त्याच्या शेजारी एक गाव आहे, आमच्या बाबांसारखे एक महाराज. शेवटी 15 दिवस प्रत्येक नातेवाईकाकडे जायचं आणि म्हणायचे मला 15 दिवसानंतर जायचंय बरं, तुम्ही माझ्या सोहळ्याला या. स्वतः समाधी बांधली आणि सगळ्या गावाकडे महाराज गावकऱ्यात जायचे, बसायचे, उठायचे, सगळ्याला फेडले. म्हणायचे म्हातारपणी याचं डोकं चळलंय म्हणायचे, बिघडलंय म्हणायचे. संसारिक असल्यामुळे लोकही विश्वास ठेवत नाही. 2-3 मुलं वगैरे. आणि महाराज विनंती केली मला अमक्या टायमाला जायचंय, तुम्ही या. लोक गंमत पाहण्याकरता, खरं किती हे नाही पाहायचं, गंमत पाहण्याकरता लोक महाराज भली गर्दी जमली. हरिपाठ करायला लावला, ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय काढायला लावला बुवा. आणि महाराज ते अध्याय वाचता सगळ्याला सांगितलं आता मला काय करा, ज्यांना थोडंसं महाराज जल अर्पण करायचं त्यांनी करा, म्हणजे मला जायला मी मोकळा वेळा. आम्ही जातो आमच्या गावा. हा अभंग म्हणायला लावला आणि देह ठेवला विठाला विठाला नाही तरी आमचे सगळे संत परमार्थिक महाराज संसारिक होते बरं. ज्ञानोबराय महाराज ही भावंड जर सोडली तर आमच्या महाराज, मी याच्याही पुढे जाऊन सांगतो, आमचे वेदांत वाचस्पती अण्णा सांगायचे आपला संप्रदाय म्हणजे संसारिकाचा संप्रदाय. विठाला विठाला आणि त्या संप्रदायामध्ये महाराज काय करावं आणि काय करू नये, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण कार्यक्रम करतोय ना बुवा, आयुष्यभर नाम वाचे श्रवणे कीर्ते पाऊले चित्ते समान. आणि तुम्हाला खोटं वाटेल बरं, कीर्तनात खोटं बोलू नये. कधी कधी आपला फारदापूरचा वगैरे हा कार्यक्रम झाला, संध्याकाळी आम्ही रात्री 12 वाजता इथे आलो बुवा कार्यक्रमाहून, तर कधी कधी मला मधी जर जाग आली तर बाबा महाराज नामस्मरण करत बसायचे बरं. त्यावेळेस असं वाटायचं आम्हाला, आपण आळंदीला राहतो पण आपल्याकडून नामस्मरण घडत नाही. पण साधे संसारिक जीवनामध्ये आपल्याला कीर्तन करून घेतलं आपल्याकडून, आपल्याला झोपी घातलंय, दूध पाजलंय आणि नंतर नामस्मरण करत बसले बुवा, अशी ताकद होती. म्हणून मगाच्यापासून मी बांध आवरत होतो, नाम वाचे श्रवणे कीर्ते. कुणाचंही कीर्तन परिसरात असलं की कीर्तनाला जायचे. इथंच नाही महाराज, नाशिकला जरी कळालं ना महाराज इथं सप्ताह चालू आहे, तरी महाराज त्या मुलाकडे जायचे, मुलाकडे राहायचे आणि तिथं परमार्थामध्ये हे साधायचे बरं, श्रवण करायचे. गाता येत नव्हतं पण श्रद्धा होती. माझे निळोबराय सांगतात असं जर जीवनामध्ये जर महाराज घडलं ना तर भगवान परमात्मा त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. अर्जुनाने काही प्रश्न विचारलेत अशा महात्म्यांबद्दल, बाबांच्याबद्दल किंवा महाराज 6व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याला काही प्रश्न विचारले, देवा असे कायने वाचेने मनाने भक्ती करणारे जे साधक असतात हे नेमके जातात कुठे देवा. मग भगवान परमात्मा अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना अशा साधकाबद्दल बोलतात की ज्यांनी आयुष्यभर परमार्थ करता नामस्मरण करता करता नरदेह ठेवला. अलग लक्षात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाते समद्भावम याते नास्त्यत्र संशयः. नामस्मरण करता करता आयुष्यभर परमार्थ करता करता नरदेह ठेवलाय ना, तर असे भक्त कुठं जातात त्यांना मी पुनर्जन्माला घालत नाही. जसं तुम्हाला आम्हाला पुनरपी जननम पुनरपी मनरम पुनरपी जननी जठरेशन नाही ऐसो जन्म बारंबार. 184 न चुके फेरा. पण अशा साधकाला ज्यांनी वाचने नामाने कानाने मारा यांचा काळ सार्थक होतो. काय काळ सार्थक होतो, भगवान परमात्मा अशा साधकाला वैकुंठाला नेऊन ठेवतात, काही काल विश्रांती पुरतात. दुसरा जो महात्मा आहे, हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे. रणांगणामध्ये दुसऱ्याच्या गावाने हत झालेला महाराज मेला एखादा शूरवीर, तर त्यांना सुद्धा हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम. तानाजी मालुसरांचे महाराज ढाल तुटली, शेला तुटला आणि मावळे सायरा वायरा पळायला लागले. सूर्याजीने विचार केला आता काही खरं नाही, 100% आपला पराजय. पण सूर्याजीने सांगितलं हे पा मावळ्यानं, तिकडे जरी गेले तर कड्यावरून उड्या टाकून मरावंच लागेल आणि इकडे युद्धात सुद्धा मरावं लागेल, पण हे तुमचं स्वकर्म आहे, तुम्हाला तुमच्या स्वामीची काम करायचे. आणि हे वाक्य ऐकल्याबरोबर महाराज हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम ओरडून सांगितलं, हातो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. आणि जर आपल्याला इथं महाराज रणांगणामध्ये
वीर मरण आलं तर आपल्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त होईल. आणि जर यदा कदाचित आपण याच्यामध्ये जिंकलो तर छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नीतिमान राजाकडून आपला सन्मान होणार आहे. पुन्हा मावळे माघारी फिरले. इतिहास आहे महाराज हा, ज्वलंत इतिहास. आणि पुढचं आपल्याला सगळ्याला माहित आहे, गड आला पण सिंह गेला, नाही का. मानवी जीवनामध्ये असे जे आहेत ना महाराज, देशाकरता धर्माकरता आणि आपल्या स्वधर्माकरता ज्यांनी देह ठेवलाय त्यांना मी वैकुंठात नेऊन ठेवतो. एक तर असा साधक नाम वाचे श्रवणे कीर्ती अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम अत्र संशय हा नास्ती. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना, तो माझ्या निजधामाला येतो, याच्यात काही संशय घेऊ नको. आणि तिसरे, ब्राह्मणाचे जन्म घेऊन 100 यज्ञ इंद्रपद आणि ब्रह्मपद प्राप्त करून घेण्याकरता त्यांना पुनर्जन्म नाही. विश्रांती करता परमात्मा त्या देहाशी जरी संबंध तुटला तर पुन्हा त्यांना मी कुठं जन्माला घालतो, अशा साधकाला. काळ सार्थक होतो यांचा. काही कालापुरते महाराज तिथे गेल्यानंतर बाकीचे तर त्याच्याकरता साधना करत असतात. मनते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग सर्व सुख भोगीजे मनोहर. बाकीचे त्याच्याकरता साधना करत असतात. पण आमच्या बाबासारखे जे साधक असतात ना बुवा, परमार्थ करणारी मंडळी, ते स्वर्ग सुखामध्ये रममान होत नाहीत. मग ते देवाला सांगतात, देवा आता मला एखाद्या चांगल्या कुळामध्ये पुन्हा जन्माला घाला की जेणेकरून मला वारकरी होता येईल आणि महाराज परमार्थ करता येईल. आणि मग भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना अशा साधकांना मी महाराज पुन्हा त्यांचा काळ सार्थक होण्याकरता सूचनाम श्रीमताम गे योग भ्रष्टोभिजायते किंवा अथवा कुलेनामेव कुले भवती धीमताम. जिथे बुद्धिमान कुळ आहे, वेदांताचा महाराज अभ्यास चाललेला आहे, शास्त्राचा अध्ययन चाललेला आहे, अशा चांगल्या कुळामध्ये मी त्याला जन्माला घालतो. अलग लक्षात. याच्याकरता परमार्थ करायची, पुढची गती आपली चांगली झाली पाहिजे. म्हणून बाबांनी आयुष्यभर नाम वाचे श्रवणे कीर्ते पाऊले चित्ते समान अशा मंडळीचा निळोबराय सांगतात. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. निस्ताच काळ सार्थक होत नाही महाराज, मनात सुद्धा असावं लागतं. आमच्या गोपिकेच्या मनात आलं आणि डोक्यावर हंडा घेतला आणि दिशेल त्याला विचारायचं, यही मेरा श्यामाया है न गोकुल में पता पाया है न वृंदावन में नजर आया है. मनात आलं म्हणून हंडा डोक्यावर घेतला आणि परिणाम काय झाला, तळ बेतळ हात टेकित डाव्या गुडगाने रांगता मनात आलं महाराज. आली ये धावती धावती भेटी होईल मोन. आलं ना मनात. मनात यावं लागतं. परमार्थामध्ये मन महत्वाचं आहे. मन के हारे हार है मन के जीते जीत मन ही मिलावत राम को मन ही करत फजित. मनात यावं लागतं महाराज. मग आपण म्हणतो ना आलं मनाला तर गेली शान. नको नको नको, ते तुम्ही भरपूर म्हणा, आपल्या पाठच येते विठाला. मन महत्वाचं आहे बरं का. आणि ते मन जर ईश्वराला समर्पित केलं, मन हा मोगरा हरपून ईश्वरा, मनात असावं लागतं. धरिला मनी विठ्ठल. त्यांचाच काळ सार्थक होतो, कोणाचाही होत नाही. सतत सतत नामस्मरण केलं पाहिजे. देवाचं रूप आपल्या अंतकरणात धरलं पाहिजे. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आणि मनात नसेल तर का सांगूच. नवला देखील कृष्ण रूपी बिंब सावळी स्वयंभ मोतिहारीची मन निवाले समाधान झाले. तसं समाधान होत नाही महाराज. मनामध्ये ईश्वराला धरावं लागतो गोपिकेसारखं. आज नवल मी आले येणे राणे भेटी आवचित नंदाची कान्हे. काहीच करू नका, फक्त निळोबरायचे अभंगन गवळणी पाठ करा. जर नाही तुम्हाला ब्रह्मानंद मिळाला तर माळ तोडून फेकून देईल. छाती ठोकपणे सांगतो विठाला विठाला बोलती चालती समाधी पाहिजे ना. तर माझ्या निळोबरायच्या गवळणीत महाराज जेवढ्या मी म्हटलं ना याचा उच्चारणाच्या, काय गवळणी काय तत्वज्ञाने निळोबरायच्या म्हणून अभंगच निळोबरायच्या घ्यायचा आणि चरणही त्यांचे सांगायचे बुवा. अलग लक्षात. देवाचं दर्शन झाल्यानंतर काय फायदा आहे. नवल देखील कृष्ण रूपी बिंबा
सावळी स्वयंभा मूर्ती हरीची मन निवाले समाधान. समाधान पाहिजे ना तुम्हाला, सुख पाहिजे ना. आपुला तो एक देव करून घ्यावा. पण कशाने करून घ्यायचा? नाम वाचे श्रवणे कीर्ती काळ सार्थक केला त्यांनी धरेला मनी विठ्ठल. मनात सुद्धा पाहिजे. एवढं दृष्टांत अगदी एका मिनिटात लगेच विठ्ठल रोखमाय भजन. 2 चरणाचा अर्थ 2च मिनिटामध्ये. 12 वाजत आले आणि तुम्ही तिकडून बरोबर अजून 5 मिनिटं कमीत बरं का. 12 वाजले की म्हणायचे. आता वाजले की 12, आता नका ना वाजू 12. असू द्या, काय हरकत नाही. दृष्टांत असा आहे. धरीला विठाला विठाला परमार्थ जर मनात असेल होते आता ते उमटले वरी. जे अंतकरणात असेल तसंच बाहेर प्रकृतीमध्ये येतं बरं का. प्रवृत्तीमध्ये अगोदर मनामध्ये तो परमात्मा बैसाला अंतरी पांडुरंग. हां, मनामध्ये पाहिजे. मनात नसेल तर परमार्थ नीट घडत नाही. म्हणून मी एक उदाहरण सांगत असतो नेहमी. बाबा गेले पंढरपूरला, एकादशी होती आणि पंढरपूरला गेल्यानंतर आईने सांगितलं, बाळू तेवढी देवपूजा करून घे. याने काय केलं महाराज, सगळे 40 देव एक उचलायचा आणि धुवायचा आणि पुन्हा ठेवायचा. त्यापेक्षा सगळे त्या बादलीमध्ये भरले, बकेटमध्ये पाणी शेंदायचा पोहरा. गेला विहिरीवर. चांगली 9 परस विहीर पाहिली. असे खालीवर खालीवर तासभर खालीवर केले. आंघोळ घालायची ना. हां, उन्हाळ्याचे दिवस मग चांगले धुवून काढतो म्हटले. चांगले तासभर देव खालीवर खालीवर केले. आता ते पत्र्याचे देव पातळ होते, ते पाण्याच्या उसळीने आले वरती. त्यांनी गाठला विहिरीचा तळ. याने ते मोजून पाहिले. म्हणलं अरे 40 देव आणले होते, 36च कस काय राहिले. हां, पूजा करायचं म्हणतच नाही. 4 देव विहिरीत टाकले. 40 देवाचे 36 देव राहिले. म्हणले आता देवाला सुतक पडलं. मग आता सुतक पडलं, आता पूजेची कायला झंझट. आणलेलं फडकं होतं, त्याच्यात एकावर बांधले अशी रचली पेंडी, पेंड्यावर पेंडी टाकल्यासारखी, आपली सुडी रचल्यासारखी. आणि पक्के आवडले, गाठ मारली आणि पाठीवर टाकले, खुळखोळाच केला. नाही नाही, नादच खोळा झाला त्याचा. खुळखुळ खुळखुळ वाजत घरी आला. आई चपात्या करत होती. 12 वाजलेले. म्हणले आता लेकराला जेवायला लागले असेल, पूजा करीत असेल देवघरात. कशाचं पूजा मारत ते गेले विहिरीवर. आणि देवघरातून मारा देव ठेवले. म्हणता आई एक मनुष्य मेल्या किती दिवस सुतक ग. आता आईला काय माहिती पूजा करताय का उचापात्या करून आले. आई चपात्या करत होती आणि हे उचापात्या करत होतं. पूर्वीच्या मावल्या चपात्या करायच्या ना, आता नुसत्या उचापात्या. 2 चपात्या मालकाला दिल्या डब्यात की दिवसभर उचापात्या. सगळ्या शेजारनी एकत्र येणार. आमच्याला तर डोकंच नाही. दुसरं म्हणते आमचा तर पका नंदी पहिले. अहो आमचं तर पका येडय म्हणली विठाला विठाला. बरं ते येडय म्हणूनच सांभाळतय, नाही तर मग काय खरं नाही विठाला. तिसरी तर म्हणजे आमचा तर पका नंदी बैले. काय सांगाव, कधी काय म्हणते नुसतं डोकं आली तर विठाला. नंदी बैले म्हणूनच संसाराचा गाडा ओढतोय, नाही तर मग तुला काय विहिरीतच उचलून टाकलं असतं विठाला विठाला. महत्वाचा मुद्दा असा आहे, आई चपात्या करत होती, उचापात्या नाही. आता सगळ्या उचापात्या. पूर्वीच्या कामामध्ये महाराज, पूर्वीच्या काळामध्ये महिला काम करायच्या. पाठ उठलं की दळण दळायचं. वाटाच्या रे वाटा सारा. आणि आता कुठंच महाराज दळण राहिले. जातं त्याचं नावच जातं गेलं. आता मिक्सर आलं. पावशेर डाळ दळायची तर ते मिक्सर मध्ये टाकायचे. गाणं शॉर्टकट आणि दळण शॉर्टकट. रुसला म्हातारा बसला दारात, आली भूताची वरात, म्हातारा घुसला घरात. जरा ते विनोदी कीर्तन करायची सवय, पण आतापर्यंत विनोदच नाही केला. तुमच्याकडे पाहूनच घाबरलो मी. विनोद करावा अशी मनाची इच्छाच नाही झाली. नटुनी थटुनी बसली सडकावरी, आली बाई रिक्षा चालली पंढरपुरी. झालं पाऊस. काय इंद्रियाला व्यायाम होणार आहे. जाऊ द्या, मला वाटतं हे बाकीचं सांगण्यापेक्षा आपण आपल्या याच्याकडे मनात पाहिजे. आई चपात्या करत होती. यांनी सांगितलं आई 4 देवाने आत्महत्या केली. आता 40 दिवस पूजेची झंझटच नाही. म्हातारीला माहित होतं. म्हाताराला कडक आहे म्हणले, नियमाने वागणार आहे, खरं वारकरी. पंढरपूरला गेलंय. आल्यानंतर दोघालाही मारल्या शहरानं लाटणं घेतलं पाठवून. अरे देवाने आत्महत्या केली म्हणतो. आता शेजारीच मारा सासूरवाडी होती. गेलं सासूरवाडी. पण म्हातारी मारले शहरात नाही. गेलं सासूरवाडी. 12 वाजता बरोबर पोहोचलं. 5 मिनिटं कमी असताना दृष्टांत सुरू झाला आणि 12 वाजता बरोबर त्या गावात पोहोचलं. सासूबाई म्हणली बरं झालं तुम्ही आले. कालच मामाजी गेले तेवढे पंढरपूरला, तेवढे देवपूजा करून घ्या. आता बरी पंचायत आहे. काही पूजेच्या उचापात्या केल्याशिवाय काय चपात्या खाऊ देत नाही वाटतं म्हणले. मग सगळे देव आता विहिरीकडे नाही न्यायचे, नाही तर हाय त्या चपात्या जातील. एक देव धुवायचा, त्याला कपडेला घालायचे, गंध लावायच्या. 40 देव पूजून ठेवले.
तेवढ्यामध्ये शेजारीन टपकलीच म्हणले कोण ते म्हणले तुम्हाला माहीत नाही का आमचे फारदापूरचे जावई आलेत ना. देवबापांनी सप्ताह सुरू केल्यापासून माळकरी झालीत म्हणले. लय पूजेचा छंद त्यांना. म्हणले आमचंही म्हातारं पंढरपूरला गेलंय हो, तेवढं पाहुण्याला देवपूजेला देता का पाठवून म्हणले. ते म्हणलं आता आत्महत्या करतो पण पूजा नाही. भला मोठा दगड बांधला, पाण्याची विहीर पाले, उडी टाकणार तेवढंच एक म्हातारं काठी टेकत आलं. अरे कशाला जीव येतो. नाही ऐसो जन्म बारंबार आता मागुता येईल फेरा हे तो न घड. अरे 150 एकर बागायचे, 150 एकर, 25 एकर द्राक्ष बाग आहे, 25 एकर किडे आहे, 25 एकर चिकू आहे, 25 एकर द्राक्ष आहे, 25 एकर ऊस आहे, 25 एकर मोसंबी आहे. काही नाही तर टाकलं उपटून म्हणा, पण आपल्याला दृष्टांत सांगायला काय हरकत आहे. सगळं 150 एकर आहे बाबा. काय करावं. 60 लग्न केले पण टिकोबा टिका नीट हो रोग मध्ये पुंडलिकाचा पत्ताच नाही. काहीच करू नको. कशाला जीव देतो बाबा. 150 एकर तुला देऊन टाकतो. पण काय करावं आम्ही म्हातारी झालो. पूजा करायला कोणी नाही. फक्त सकाळी उठायचं आणि तेवढी माझी देवपूजा करायची. आता मनातच नाही देवपूजा म्हणलं दगडा सकट उडी टाकून दिली. विठाला विठाला परमार्थामध्ये जीवनामध्ये महाराज जीवन साध्य करण्याकरता सुद्धा मनामध्ये आवड असावी लागते. आवड नसेल तर महाराज परमार्थामध्ये सवड सुद्धा निर्माण होत नाही. म्हणून धरेला म्हणी विठ्ठल. पण अजून माझे जाऊ द्या एकदा विठो रुक्माई भजनच घेऊ. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कीर्तनाचा समारंभ निर्दंभ. दंभरहित भजन घडलं. दंभ हे त्याला म्हणतात. येतही कमी सांगायचं जास्त. माझे ज्ञानोबरायच म्हणतात दंभे मांगी शृंगारिली. परमार्थ कठीण शब्द आहेत बरं का. कदाचित ते उच्चारलं तर महाराज कठीण जाते पुढं. महत्वाचा मुद्दा असा आहे. दंभ फार महत्वाचा. दंभ म्हणजे कमी आणि दाखवणं जास्त. देवा माझ्यासारखा बलवान आणि खुशाला हनुमंतरायाला आणण्याकरता पाठवत आहे. एका फटक्यासरशी सगळा अभिमान काढला. देवाने जाणलं महाराज. धाडीले गरुडा नेले हनुमंता तय पाचारिले होऊन शेता लाजिनली रूप नये पालटेता झाला भीम के आपण राम सीता बोले दुती के शिरादा हे वचन बोले दुती के शिरादा हे वचन. हा अभिमान जो आहे ना महाराज हा दंभातून निर्माण होतो बरं का. आणि म्हणून महाराज जीवनामध्ये अभिमान नको. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. बलाचा अभिमान, रूपाचा अभिमान, गुणाचा अभिमान, ज्ञानाचा अभिमान. शेषाने ज्ञानाचा अभिमान सोडला. आईसाहेबाने रूपाचा अभिमान सोडला. शेषाने बलाचा अभिमान सोडला. म्हणून महाराज चरणाची सेवा मिळाली बरं का. परिया दुर्लभ विठोबाचे पाय तेथे उपाय नसरती. म्हणून एवढी मोठी सेवा आहे. म्हणून माझे महाराज सांगतात कीर्तनाचा समारंभ निर्दंभ. दंभरहित जर भजन घडलं तर मग काळ सार्थक केला त्यांनी धरेला म्हणे विठ्ठल. मग काही मंडळ म्हणले महाराज अजून काही फळ मिळेल का. तर निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी. नित्य समाधी म्हणजे काम सोडायची गरज नाही. कुठं मांडी घालून बसायची गरज नाही. डोळे लावायची गरज नाही. नाक पुढ्यात आणायची गरज नाही. जय हे आकाशावर पड पाहे ब्रह्मगोळा भंगा जाये बड बानळ त्रिभुवन खाये अरे मी तुझीच वाट पाहे विठोबागा न करी अनिकाचा पांगेला दास तुझाची अंकेला. असं जर भजन घडलं कितीही जरी संकट आले तरी परमार्थ न सुटणं चित्तामध्ये महाराज आनंद राहणं याला नित्य समाधी म्हणायची. अशी महाराज ती प्रसादाची प्रसन्नता. देखे अखंडित प्रसन्नता अथिजेत चित्ता. केवढेही जरी त्रिभुवनातले दुःख त्रिविध मुख्य आघावे
उपद्रवाचे मेळावे सगळे दुःख जरी अंगावर पडले तरी परमार्थामध्ये महाराज येत किंचितही वाकडा पाऊल पडत नाही. म्हणून महाराज याला नित्य समाधी म्हटलेलं आहे. महाराज सांगतात निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. असं जर जीवनामध्ये ही भावावस्था प्राप्त झाली मग काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. पण कशामुळे ही अवस्था प्राप्त झाली तर नाम वाचे श्रवणे कीर्ते पाऊले चित्ते समान. व्यावहारिक कर्म करता करता आपल्या आईवडिलाची सेवा करा. सेवा करता करता महाराज आपला परमार्थही सफल करा. त्याच्याकरता नरदे दिलाय. हा माझ्या निळोबरायचा जो काही महत्त्वाचा संदेश आहे महत्त्वाचा उपदेश आहे तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे. प्रभू करो आपल्याही जीवनामध्ये हे 3 साधना घडून आपणही एक दिवस असं म्हणावं काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. ज्या ज्ञानोबराय तुकोबरायनी संतांनी आपल्याला परमार्थाचा वारसा दिला एकदा त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आमचे हरिभक्त परायण काशीनाथ बाबा उगले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन त्यांचे जे सुपुत्र आहेत सगळ्यांनी मिळून माझ्याकडे ही सेवा दिली. आणि त्याचं कारण असं आहे की गेली 22 वर्षापासून या परिसरामध्ये मी आलो की बाबाला माझा नेहमी फोन असायचा बाबा माझा इथे कार्यक्रम आहे तिथे कार्यक्रम आहे. ती मोटरसायकल घेणार आणि कार्यक्रमाला येणार. म्हणजे जवळजवळ 25 वर्षापासून त्यांचे आमचे ऋणानुबंध बंद असल्यामुळे त्या लेकरांनी सुद्धा विचार केला की जर बाबा यांच्या कीर्तनाला 50-50 किलोमीटर जात होते कदाचित त्यांना असं वाटत असेल की महाराज ज्यांच्यावर त्यांचं प्रेम होतं त्यांचंच जर आपण कीर्तन ठेवलं तर बाबाला बरं वाटेल. म्हणून या मंडळींनी आणि एक ऋणानुबंध म्हणून त्यांनी सेवा माझ्याकडे दिली. जशी मला करता आली संत सज्जनांच्या कृपेने तुम्हा साधू संतांच्या आशीर्वादाने तशी करण्याचा प्रयत्न केला. कीर्तनरूपी सेवा इथे थांबलेली आहे. पण जाता जाता एक महत्त्वाची सूचना आहे. आमचे हरिभक्तपरायण मृदंगाचार्य वैद्य बाबाकडे 8 वर्ष पकवास केला. त्याच्यानंतर दासोपंत स्वामीकडे जवळजवळ त्यांच्याकडे 8-9 वर्ष त्याच्यानंतर प्रभाकर म्हणून संगीताच्या महाराज उच्च परीक्षा आहेत जसं पंडित म्हणून दिल्लीला शिकत असताना एका आश्रमामध्ये तिथल्याही त्या प्रभाकर नावाच्या ज्या परीक्षा आहेत त्याही परीक्षा त्यांनी दिल्लीला दिल्या. पण दिल्लीला एका आश्रमामध्ये राहत असताना एका संन्याशाने बुजुर्ग महात्म्याने सांगितलं बाबा हे आयुर्वेदिक औषध आहे जे परंपरेने चालत आलेले आहे आणि ते औषध जर कधी महाराष्ट्रात गेले तुम्ही शिक्षण झाल्यानंतर तर त्याचा थोडासा प्रचार प्रसार करा. म्हणून त्या नात्याने त्यांनी ते औषधाचा फॉर्म्युला त्यावेळेस वहीवर लिहून घेतला. आळंदीला आल्यानंतर त्याचा फॉर्म्युला तयार केला. आणि इतका महत्त्वाचा आहे तुमचे कोणतेही जॉईंट पॉईंट असू द्या तुम्ही महाराज साधे उठत नसले चालत नसले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही 100% चालणार. म्हणजे काही अनुभव आहेत काही माणसं भेटले. त्याच्यानंतर अटॅक आहे पॅरिलिस आहे आणि आयुर्वेदिक औषध आहे बरं का. आणि त्याची मला वाटतं किंमत 200 रुपये का बाबा 200 रुपये किंमत आहे. अत्यंत गुण अटॅक पॅरिलिस त्याच्यानंतर आस्थमा दमा सर्दी खोकला कफ झाला असेल तर वाफ पाण्यामधूनही घेता. म्हणजे असे अनेक प्रकारचं अंतर्बाह्य चालणारं हे औषध आहे. बाबांकडे मिळेल. त्यांच्या का अजून काही माहिती असेल ते घ्या. सूचना समाप्त झाली. विठ्ठल नाही भैरवी म्हणू भैरवी निळामणे स्वरूप स्थिती 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 स्वरूप स्थिती निळामणे स्वरूप स्थिती पाऊले चित्ती समा नित्य समाधी हरे नामे हरे नामे काळ सार्थक केलं ते काळ सार्थक केला ते नित्य समाधी हरे नामे नित्य समाधी हरि नामे
काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने धरला मनी विठ्ठल धरला मनी विठ्ठल धरला धरला मनी विठ्ठल धरला धरला मनी विठ्ठल धरला 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 मनी विठ्ठल धरला मनी विठ्ठल धरला धरला मनी विठ्ठल धरला आ